आज आपण बनवणार आहोत साबुदाणा बटाटा पापड। जराही तेलकट न होता खुसखुशीत आणि कुरकुरीत हे साबुदाणा बटाटा पापड कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत। तर चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी शैला आणि तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत। बाजारामध्ये ना हल्ली नवीन बटाट्यांची आवक मुबलक प्रमाणामध्ये आहे आणि मी हा नवीन बटाटा घेतलाय। 2 किलो बटाटे घेतलेत। धूळ घाण चिकटलेली असते त्याच्यामुळे हे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत आणि नवीन बटाटा घेतल्यामुळे त्या बटाट्यामध्ये स्टार्च कमी असतात। आणि कुकर घेतलाय आणि कुकरमध्ये हे 2 किलो बटाटे टाकणार आहे। त्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि गॅसवरती उकडून घ्यायचे। 1-3 शिट्ट्यामध्ये हा बटाटा छान मऊसर उकडला जातो। तर 2 किलो बटाट्यासाठी अर्धा किलो साबुदाणा पुरेसा असतो। तर इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलाय आणि हा मध्यम गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर 7-8 मिनिट लागतात मध्यम गॅसवरती भाजायला। आणि हा मी आता भाजून घेत आहे। आणि भाजलेला कसा करणार तर आपण एक साबुदाणा दाताखाली ठेवायचा आहे आणि चावून बघायचं आहे। तर त्याचा कडकड आवाज येतो तेव्हा आपण साबुदाणा छान भाजले असं समजायचं। आणि आता हा भाजलेला साबुदाणा आपल्याला थोडासा थंड होऊन द्यायचा आहे आणि नंतर मग मिक्सरमधून काढायचा आहे। तर मिक्सरचं भांडं घेतलंय आणि थोडं थोडं करून हा साबुदाणा आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। साबुदाणा थोडा असल्यामुळे मी मिक्सरवर बारीक करते। जास्त 1 किलो 2 किलो असेल तर मग गिरणीतून दळून आणलं तरी चालतो। आणि हा सर्व साबुदाणा दळल्यानंतर मग एका चाळणीमधून तो चाळून घ्यायचा आहे। ही पुरणाची चाळण आहे आणि मी त्या चाळणीतूनच हा चाळून घेते। जे ठोसर पीठ राहील ना याचं तर ते बाजूला ठेवते। आणि जास्त बारीक पीठ करायची पण गरज नसते। मीडियम पीठ असलं तरी बटाट्याच्या पापडाला जमून जातं आणि पापड पण छान होतात। तर इकडं आपले बटाटे पण उकडलेले आहेत। 3 शिट्ट्या घेतल्यात। 3 शिट्ट्यात छान मऊसर उकडतात बटाटे। आणि आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि थोडेसे थंड होऊन द्यायचे। थंड झाले की मग या बटाट्याच्या साली काढायच्यात। अगदीच हात भाजत असला तर थोडा गरम पाण्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आणि मग ह्या साली काढायच्या। बटाटे चांगले शिजले की मग त्याच्या साली पण पटपट निघतात। आणि आपले बटाटे बघा पूर्ण छानपैकी सोलून झालेले आहेत। आता हे चांगले मॅश करून घ्यायचे। त्याच्यामध्ये बटाट्याचे तुकडे पडून द्यायचे नाहीत। तर हे मॅश करण्यासाठी मी ही चाळणच वापरलेली आहे आणि या चाळणीने छान बटाटा मॅश होतो। तर अशा प्रकारे हा सगळा बटाटा मी मॅश करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मावेल तसं मी हे साबुदाणा पीठ त्याच्यामध्ये टाकून मळणार आहे। तर त्याच्या आधी मी याच्यामध्ये 15 ते 20 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कमी तिखट आहेत त्या, आणि त्याचा ठेचा करून टाकलाय। आणि 2 ते 3 चमचे मीठ टाकले। मीठ तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। आणि हे छान मळून घ्यायचंय। हाताला तेल वगैरे लावायचं नाही, पाण्यात बुडवून घ्यायचं आहे आणि पाण्याचा हात आपण त्या हाताने हे पीठ मळायचं। तेल लावलं की मग पापड काही दिवसानंतर वास यायला लागतो। पीठ छान मळून झालंय आणि आता हे पिठाची उकड काढायची म्हणजे साबुदाण्याचं पीठ चांगलं शिजलं जाईल आणि आपले पापड पण फाटणार किंवा तुटणार नाहीत। तर एका पातेल्यामध्ये पाणी घेतले, त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवले आणि या भांड्यामध्ये पीठ ठेवून ते उकडायला ठेवायचे। एक 20 ते 25 मिनिटं याची उकड घ्यायची म्हणजे हे पीठ छान शिजतं। त्याच्यावरती झाकण ठेवायचे आणि झाकणावरती आहे ना एक जड वस्तू ठेवायची। आता 25 मिनिटं झालेली आहेत आणि पीठ आपलं छान शिजलेलं आहे। तर हे भांडं या पातेल्यामधून काढून घ्यायचे आणि काढल्यानंतर मग थोडंसं उलटण्याने खालीवर करून घ्यायचं पीठ। पीठ फार गरम असल्यामुळे आपल्याला त्याला हात लावता येणार नाही। नंतर एका भांड्यामध्ये हे सर्व पीठ काढून घ्यायचे आणि थोडं थोडं करून त्याचे आपल्याला उंडे करून गोळे करून घ्यायचे। बाकीचं पीठ झाकून ठेवायचे जेणेकरून ते गरम राहील आणि आपल्याला पापड करायला सोपं जाईल। तर छान पीठ असं मऊ लोण्यासारखं झालंय। थोडंसं खालीवर करून घ्यायचं
आणि मग एका ताटामध्ये काढून घेते। थोडे थोडं करून गोळे केले ना की मग पीठ पण आपलं गरम राहील आणि पापड करताना तेलाचा वापर कमी करायचा आहे। तेलाऐवजी आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे। हाताला थोडंसं पाणी घ्यायचं आणि मग त्याचे गोळे बनवायचे। पाणी घेतल्यामुळे ते हाताला चिकटणार पण नाही। परातीला पण पाणी लावून घ्यायचे थोडंसं आणि हाताला लावायचे आणि मग हे पीठ थोडं थोडं करून मळून घ्यायचं। जेवढं पीठ मळू चांगलं तेवढे आपले पापड पण चांगले बनतील। आणि या एवढ्या पिठाचेच मी गोळे बनवणार आहे। बाकीचं पीठ बाजूला ठेवले झाकून। तर हे गोळे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात करू शकता। तुम्हाला पापड छोटा मोठा मध्यम जसा पाहिजे तसे गोळे बनवायचे आणि हे पापड करायचे। तर मी त्या पिठाचे हे पूर्ण गोळे करून बनवलेले आहेत आणि मी आता एवढेच पिठाचे पापड बनवणार आहे। हे संपल्यानंतर मग दुसरं पीठ घ्यायचं आहे। तर चला आता ह्या पिठाचे आपण पापड बनवू। त्यासाठी मी प्लॅस्टिकचं शीट घेतलंय। अगदी थोडंसं पहिल्यांदाच त्याला थोडंसं तेलाचा हात लावलाय। परत तेल लावायचं नाही, एकदा थोडंसं तेल लावलं की पुरेसं होतं। आणि बघा पापड पण छान लांबतोय। पीठ थोडंसं गोमट आहे तोपर्यंत पटपट पापड करून घ्यायचे। दोघी तिघी हे पापड करायला असतील तर मग हे पापड अगदी झटपट होतात, पण एकटीला करायचे म्हटले की थोडा वेळ लागतो। आणि थोडंसं जाड वाटलं तर मग असं बोटाने पसरून घ्यायचं। आणि तुमच्याकडे जर हे असं यंत्र नसेल तर मग पिठाचा गोळा प्लॅस्टिकच्या शीटवर टाकला की त्याच्यावर ताट फिरवून पण पापड छान बनतात। तर तशा पद्धतीने पण पापड करू शकता। तर मला हे पापड करायला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत करायला 2 तास लागले। आणि हे पापड कडक वाळल्यानंतरच डब्यामध्ये भरायचे। आता हे पापड दोन्ही बाजूने चांगले कडक वाळलेत। आता आपण हे पापड तळून बघूयात। कढईत तेल तापायला ठेवलंय आणि तेलामध्ये हा पापड सोडलाय। बघा अगदी दुप्पट फुलतोय। कमी तेलात आणि अगदी खुसखुशीत कुरकुरीत होणारा बटाटा साबुदाणा पापड आपला तयार आहे। आणि या वर्षीच्या उन्हाळ्याच्या वाळवणामध्ये तुम्ही हा बटाटा पापड अवश्य करून बघा। हे बटाटा साबुदाणा पापड जर आवडले असतील तर एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। भेटूया असेच येणाऱ्या उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।